इथे तुम्ही पाहू शकता तिळाच्या लाडूला मस्त असा कलर आलेला आहे व शायनिंग आलेली आहे। तिळाचे लाडू हे हिवाळ्यामध्ये अगदी पौष्टिक हा पदार्थ आहे। तिळाचे लाडू संक्रांती स्पेशल आहे। संक्रांतीसाठी आपण तिळाचे लाडू आवर्जून बनवतो, पण लाडू बनवताना पाक चुकतो किंवा साहित्य कमी अधिक होतं, त्यामुळे इथे रेसिपी मी अगदी प्रमाणबद्ध दाखवलेली आहे। संपूर्ण रेसिपी प्रमाणबद्ध आहे, स्किप न करता पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी संध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत। इथे मी 1 वाटी तीळ घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या घरामध्ये जी कुठली वाटी असेल तिचा वापर तुम्ही मेजरमेंटसाठी करून घेऊ शकता। तीळ घेताना गावरानी तीळ बघून घ्यायची, जेणेकरून लाडू आपले चवीला छान लागतील। याच्या उलट जर तुम्ही पॉलिश केलेली तीळ वापरली तर त्याचे लाडू दिसायला छान दिसतील, पण चवीला पाहिजे तेवढे चांगले लागणार नाही। आता तीळ भाजत असताना मध्यम आचेवर आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे। तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम कुठेच मोठी करायची नाही। मध्यम आचेवर आपल्याला संपूर्ण तीळ फुलेपर्यंत भाजून घ्यायची आहे। संपूर्ण तीळ फुलेपर्यंत आपण तीळ भाजून घेतलेली आहे। आता मी तुम्हाला जवळून दाखवते। तुम्हाला अंदाज आलाच असेल तीळ आपल्याला कितपत भाजायची आहे। तीळ भाजले गेल्यानंतर एका ताटात तीळ काढून घ्यायची व संपूर्ण तीळ थंड करून घ्यायची। तीळ थंड होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। इथे मी एका ताटात गूळ घेतलेला आहे। संपूर्ण गूळ मी कट करून घेणार आहे। तुम्हाला गूळ कट करून घ्यायचा नसेल तर तुम्ही किसूनही वापरू शकता किंवा तुमच्याकडे गुळाचं पावडर असेल तेही तुम्ही वापरू शकता। इथे मी संपूर्ण गूळ कट करून घेतलेला आहे। आता आपण इथं ज्या वाटीने तीळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीने गूळ मोजून घेणार आहोत। गूळ मोजत असताना गूळ जास्त दाबून न भरता हलक्या हाताने भरायचा व 1 वाटी तीळ घेतलेली होती तर त्यासाठी 1 वाटी गुळाचा वापर करून घेतोय। इकडे आपली तीळही थंड झालेली आहे। गुळाचा पाक तयार करायला घेण्याच्या आधी आपण काही पूर्वतयारी करून घेणार आहोत। ती म्हणजे एका ताटावर मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेले आहे व संपूर्ण तूप मी या ताटाला लावून घेते। ताटाला तूप का लावून घ्यायचं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तोपर्यंत आपण इकडे गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेले आहे। तूप वितळल्यानंतर 1 वाटी कट करून घेतलेला गूळ आपण याच्यात टाकून घेणार आहोत। गूळ टाकून घेतल्यानंतर उलटण्याच्या साहाय्याने गुळामधील ढेकाळ मोडत आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे। गुळाचा पाक तयार करत असताना गॅसची फ्लेम कुठेच मोठी करायची नाही। मध्यम आचेवर आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। मध्यम आचेवर जर पाक तयार करायला घेतला, जेव्हा आपण पाक चेक करतो तेव्हा आपल्याला वेळ जास्त मिळतो, त्यामुळे आपला पाक कडक होत नाही। याच उलट जर तुम्ही मोठ्या आचेवर पाक चेक करायला घेतला तोपर्यंत आपला पाक गॅसवर कडक होऊ शकतो। त्या कारणामुळे आपण मध्यम आचेवरच पाक तयार करून घेणार आहोत। इकडे आपल्या पाकालाही मस्त बुडबुडे आलेले आहे। आता आपण एका ताटलीत पाणी घेऊया व पाक चेक करूया। पाक चेक करत असताना पाक ओळखायचा कसा? एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं व पाक टाकून बघायचा। पाक टाकल्यानंतर पाकाची गोळी तयार झाली म्हणजे ओळखायचं की पाक आपला तयार झालेला आहे। इथे आपल्याला पाक जेलीसारखा वाटतोय, म्हणून 1 ते 1.5 मिनिटं पुन्हा आपण पाकाला वेळ देतोय। 1 ते 1.5 मिनिटानंतर पुन्हा मी पाक चेक करून घेते। पाक पाण्यात टाकला व बोटाच्या साहाय्याने पाकाला जवळ घ्यायचं। इथे पाण्यातच आपली पाकाची गोळी तयार होते, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। पुन्हा मी इथे पाकाला बोटांवर घेतलं व गोळी तयार करून बघितली। बोटांवरही आपल्या पाकाची गोळी तयार होते, म्हणजेच आपला पाक बरोबर तयार झालेला आहे। पाक तयार झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा व संपूर्ण तीळ याच्यात टाकून घ्यायची। तीळ टाकून घेतल्यानंतर तीळ व पाक एकत्र करून घ्यायचा। तीळ व पाक एकजीव झाल्यानंतर आता लगेचच आपण लाडू वळायला घेऊया। ज्या ताटाला मी तूप लावून घेतलेले होते त्या ताटामध्ये मी
चमच्याच्या साहाय्याने एकसारखे गोळे टाकून घेते. याच्या मागचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. अर्ध्या मिश्रणाचे एकसारखे गोळे मी इथे टाकून घेणार आहे व अर्धं मिश्रण कढईमध्येच ठेवायचं. आपली कढई गरम असते, त्यामुळे मिश्रण थंड होण्याची शक्यता कमी असते. अर्ध्या मिश्रणाचे मी छोटे छोटे एकसारखे गोळे टाकून घेतलेले आहे व इकडे मी हातावर तूप लावून घेते. हातावर तूप लावून घेतल्यानंतर पटपट एक एक गोळा उचलायचा व पटपट लाडू तयार करून घ्यायचा. लाडू तयार करत असताना सुरुवातीला लाडूचा आकार बघायचा नाही, पटपट लाडू तयार करून घ्यायचा. मिश्रण गरम असतानाच हे लाडू वळले जातात. कढईमधून डायरेक्ट मिश्रण हातावर घेतलं तर हाताला जास्त प्रमाणात चटका लागू शकतो. त्या कारणासाठी आपण ताटाला तूप लावून घ्यायचं व छोटे छोटे एकसारख्या प्रमाणात गोळे टाकून घ्यायचे. याच्यामुळे गोळे थोडे कोमट होतात व लाडू पटपट वळले जातात व हातालाही चटका बसत नाही. हेच ते कारण आहे. याच पद्धतीने मी संपूर्ण लाडू वळून घेणार आहे. उरलेलं संपूर्ण मिश्रण मी ताटात टाकून घेणार आहे व चमच्याच्या साहाय्याने एकसारखे गोळे हातावर घेऊन पटपट लाडू वळून घेणार आहे. तिळाचे लाडू पटपट वळण्यासाठी ही आयडिया खूपच छान आहे. हाताला चटकाही बसत नाही व लाडूही पटपट वळले जातात. याच पद्धतीने लाडू तयार करून घेते. संपूर्ण लाडू मी इथे तयार करून घेणार आहे. मिश्रण गरम असतानाच लाडूला आकार देत बसायचा नाही. हाताला चटकाही बसतो व आकारही व्यवस्थित जमत नाही. सुरुवातीला जसा जमेल तसा लाडू तयार करून घ्यायचा व त्याच्यानंतर आपण संपूर्ण लाडू तयार झाल्यानंतर लाडू थोडा कोमटही होतो व नंतर आपण आकार दिला तर तसा आकारही धरतो. इथे मी संपूर्ण लाडूंना एकसारखा गोल गोल आकार देऊन घेणार आहे. संपूर्ण लाडू आपले गोल गरगरीत व चमकदार लाडू तयार झालेले आहे. आपले लाडूंची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.